मी इडलीसाठी तांदूळ भिजत टाकणार आहे. राशनचे तांदूळ घेतले मी. हे 5 ग्लास तांदूळ घेतले आणि हे म्हणजे अर्धा ग्लासाला थोडा जास्त आहे. ही उडदाची डाळ घेतली. मी दोघी एकत्रच भिजत टाकते. हे रात्रीचं भिजत टाकू आपण. आता धुवून घेते मी याला. हे बघा राशनचे तांदूळ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता पाण्यात मी इडलीसाठी भिजत टाकणार आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र टाकते. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता इडली बनवायला. आपण डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेले होते. मस्त भिजून गेले. आता मी ते वाटून घेते. इडली मऊ लुसलुसीत होण्यासाठी थोड्या पोहे पण भिजत टाकलेले आहेत. ते पण त्याच्यात आपण दळून घेऊ आता. हे बघा अशा प्रकारचे मस्त दळून घेतलं मी आता. सगळे तांदूळ आणि डाळ असेच दळून घेते मी आता. हे बघा दळलं गेलं. मी त्याच्यात पोहे पण दळले. आता मीठ वगैरे काहीच टाकणार नाही. थोडं मी फेटून घेते आणि 4-5 तास याला भिजू देऊ आपण आता इडलीचं पीठ फुगेपर्यंत. हे बघा आपलं इडलीचं पीठ तयार झालं. मी विनो सोडा काहीच टाकलेलं नाही आहे. आता फक्त मी चवीपुरतं मीठ टाकते. त्याला थोडं फेटून घेते. आता 5 मिनटं आपण याला असंच ठेवू. तोपर्यंत आपण तुरीची डाळ घेतली आता मी आणि सांबारला शिजत टाकते. सांबारसाठी तुरीची डाळ धुवून घेतली. त्याच्यात 1 कांदा, 1 टमाटा, थोडी हळद, झाकण लावून 3 शिट्ट्या करून शिजवून घेते. आपली डाळ शिजून गेली. आपल्याला कितीपर्यंत पातळ घट्ट पाहिजे तसे आपण सांबारला पाणी टाकू शकतो. थांब ग. याच्यात आपण आता चिंचेचं पाणी टाकू. सांबार मसाला, लाल मसाला, धनिया पावडर टाकू. आपण आता गूळ टाकू. चवीपुरतं मीठ टाकू. आता सांबारला तडका देते. मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्या. तेल गरम करून घेतलं. त्याच्यात आपण सगळं टाकून देऊ. आता सांबारला मी तडका देते. आपलं सांबार तयार झालं. आता मी गॅस बंद करते. इडली पात्राला तेल लावून घेतलं. मी आता त्याच्यात इडल्या टाकून दाखवते. आणि इडली नाश्त्याला खावं, कधी खावं असं काही नाही. आपण कधी पण खाऊ शकतो. दुपारची पण, रात्रीच्या वेळी पण, नाश्त्यालाच खावं असं काही नसतं. सगळ्या पात्रांमध्ये इडली टाकून घेतलं. पाणी गरम करून घेतलं. आता त्याच्यात ठेवून देते. आपण आता 10 मिनिटासाठी कुकरला झाकण लावू. 10 मिनिटात मग खोलू. हे बघा आपली इडली, सांबार, चटणी. कसे वाटलं इडली, सांबार, चटणी ते कमेंट करून सांगा. असे करून बघा. लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि अशी इडली करून बघा. हे बघा राशनच्या तांदळापासून बनवलेली इडली.